नमस्कार मंडळी. आज बनवूया आपण मस्त छान अशी कांद्याच्या पातीची भाजी. तर यासाठी आपल्याला कांद्याची पात अशा पद्धतीने कट करून घ्यायची. छान पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचे आणि ही भाजी आपल्याला चांगली अशी निथळून यामध्ये टाकायची आहे. कढईमध्ये चांगली अशी पिळून घेतली तरी सुद्धा चालेल. बघा भाजी किती झाली, आपली पूर्ण कढई गच्च भरलेली आहे. परंतु जशी जशी ती परतेल ना तशी तशी एकदम कढईच्या खाली जाऊन बसेल. बघा आता ही अर्धी परतलेली आहे. अशीच आपल्याला सारखी परतून घ्यायची. छान व्यवस्थित आपल्याला इथं भाजी परतायची आहे. जास्त गडबड नाही करायची. जेवढी भाजी परतेल तेवढी छान लागेल. मस्त आपल्याला इथे हळू कमी गॅसवरती भाजी परतून घ्यायची आहे. ही भाजी खायला खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरीमध्ये म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीत सुद्धा छान लागते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जास्त काही लागत नाही आपल्याला भाजीला. बघा पाणी न घालताच आपल्या भाजीला परतताना कसं पाणी सुटलेलं आहे. कारण की मीठ टाकलं किंवा कोणतीही पालेभाजी असली तर मीठ टाकलं की लगेच पाणी सुटते. आणि कांद्याच्या भाजीला तसंही पाणी टाकायचं नसतं, आपोआप पाणी सुटतं. आणि यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला लाल मिरची आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच वापरायचे. एवढ्या दोनच गोष्टींमध्ये आपली भाजी एकदम भन्नाट बनवून तयार होणार आहे. चांगली व्यवस्थित भाजी परतली का हा कूट आपल्याला यामध्ये घालायचा आहे. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे. आपल्याला काही वरून पाणी टाकायचं नाही. अगदी पटकन होणारी चविष्ट अशी ही रेसिपी आहे. पाणी बघा किती झालेलं आहे आपल्या भाजीचं. आता छान आपल्याला कमी गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजून द्यायची आहे. कमी साहित्यामध्ये चवदार आणि पौष्टिक अशी आपली ही कांद्याची पात बनवून तयार होते. आता आपण इथे झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी शिजण्याची वाट बघणार आहोत. आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ पण लागत नाही. तर तुम्ही बघू शकाल मस्त छान आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा तुम्ही हिच्यामध्ये चण्याची डाळ भिजवून सुद्धा घालू शकतात किंवा मुगाची पण घालू शकतात तुमच्या आवडीनुसार. तर बघा मस्त आपली एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये चवदार आणि चमचमीत अशी कांद्याची पात बनवून तयार झालेली आहे. बघा पाणीसुद्धा तिच्यातलं आटलेलं आहे. आणि तुम्हाला जर जास्त सुकी करायची असेल तर हिच्यामध्ये जेवढं पाणी दिसते तेवढं सगळं तुम्ही आटू शकतात. मला थोडीशी पातळ ठेवायची त्यामुळं मी काही जास्त पाणी आटू दिलेलं नाही. अशा पद्धतीने गरमागरम आपली मस्त कांद्याची पात बनवून इथं तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा.